बातमी संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये वेळ संपल्यानंतरही मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळते। पैठणच्या कोळी बोडखा येथील केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात, तर सकाळपासून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाची वेळ संपून गेली त्यानंतरही मोठ्या प्रमाणात केंद्रावर मतदारांनी गर्दी केलेली आहे। आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार सरसावलेत। तर वेळ मतदानाची ही संपून गेलेली आहे, मात्र त्यानंतरही मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळते। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, मतदानाला चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय, अजूनही मतदान केंद्रावर नागरिकांची गर्दी आहे, मतदारांची गर्दी आहे, नेमके काय अपडेट? नक्कीच प्रणिता, जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत 3:30 वाजेची आकडेवारी जी आहे ती समोर आलेली आहे। 54% मतदान जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं आहे। तर ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुका असतात, त्यामुळे मतदान जो आहे तो सायंकाळी आणि सकाळच्या वेळी या दोन्ही टायमात जी आहे ती मोठी गर्दी होत असते। सकाळी 7:30 वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। 5:30ची अंतिम वेळ होती, मात्र बूथवरती जे नंबर लागलेले आहेत किंवा जे मतदार आलेले आहेत त्यांना मतदान करण्याचा अधिकार असतो, शेवटची वेळ कितीही असो। आता सध्या जर बघितलं 5:30 वाजलेले आहेत, 5:30 नंतरही मी आता पैठणच्या कोळी बोडखा या ठिकाणी मतदार जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे। आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि मतदारामध्ये जो आहे तो मोठा उत्सव जो आहे तो यामध्ये असल्याचा पाहायला मिळतोय, कारण या ठिकाणी जी आहे ती मोठी गर्दी देखील मतदानासाठी जी आहे ती होत आहे, कारण अंतिम वेळ जी आहे ती सुटत आहे। मात्र तब्बल 10 वर्षानंतर या निवडणुका होत आहे, त्यामुळे मतदारामध्ये देखील मोठा उत्सव जो आहे तो असल्याचा पाहायला आपल्याला मिळतोय। परिणिता जी विजय, साधारण किती वेळ आता या मतदानासाठी लागू शकतो आणि काय एकूणच मतदान अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे? नक्कीच परिणिता, जर बघितलं तर जिल्हाभरामध्ये जे आहे ते अनेक बूथवरती जे आहे ते मतदाराची गर्दी आहे। तब्बल 7 ते 7:15 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल असं जे आहे ते आता अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांकडून देखील उशिरापर्यंत अनेक भागांमध्ये जे आहे ते मतदानाची प्रक्रिया सुरू असणार आहे, त्यामुळे शेवटची आकडेवारी जी आहे ती म्हणजे 5:30 अर्थात 7:30 वाजेपर्यंत जे मतदान होईल ती आकडेवारी येण्यासाठी उशीर होणार आहे, कारण 7 पर्यंत अनेक भागांमध्ये जे आहे ते मतदान आहे, कारण ग्रामीण भागातील लोक जे आहेत ते शेतकरी असतात आणि 5 नंतर किंवा 5:15 नंतर हे मतदार जे आहे ते आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत असतात। दिवसभरातील कामं आटोपल्यानंतर मतदार जे आहे ते आता या ठिकाणी येऊन गर्दी करताना पाहायला मिळते। मात्र नियमाच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांना शेवटपर्यंत जोपर्यंत शेवटचा मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत नाही तोपर्यंत मतदान प्रक्रिया ही सुरू असते। हा शासनाचा नियम असल्यामुळे आता शेवटपर्यंत जे आहे ते बघितलं तर हे मतदार जे आहे ते आता हक्क बजावण्यासाठी येत आहेत। अनेक भागांमध्ये जे आहे ते 7 ते 7:30 या मतदानापर्यंत होऊ शकतात असा अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे। जी विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।